जेही पालक असतील मुलींचे आईवडिलांना माझी एक विनंती आहे की तुमची मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये शिकायला जात आहे, कुठल्या कॉलेजमध्ये जात आहे का, मंदिरमध्ये जात आहे का, सिनेमाला जात आहे का, मुलीकडे आपल्या किती मोबाईल आहेत आणि त्या मोबाईलमध्ये किती सिम आहेत आणि कुठल्या मोबाईलमध्ये किती बॅलन्स आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी आपल्या पालकांनी आपल्या मुलीकडे करायची आहे. यावेळेस तुम्ही तिची आई बनून चौकशी नका करू, तर एक मित्र, एक चांगली मैत्रीण म्हणून तिच्याशी संपर्क करा, तिच्याशी संवाद साधा. ज्या मुली बाहेरगावी तुमच्या शिकायला आहेत, काही मुली बाहेरगावी जॉबला आहेत, त्यांच्या संपर्कात राहा, कधीतरी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा. ज्या मुली शिक्षणासाठी आहेत त्यांच्याच थोडीशी चौकशी करा. एक पालक म्हणून नाही तर एक मित्र म्हणून, एक मैत्रीण म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीच्या संपर्कामध्ये राहायचं आहे. आणि ज्या मुलींच्या आई आहेत त्या माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण थोडंसं, जो तुम्ही आज व्हिडिओ बनवत आहात इंस्टाग्रामवर, जे रील्स बनवतात, तो मोबाईल आपला थोडासा बाजूला ठेवायचा आहे आणि आपलं लक्ष आपल्या तरुण मुलीकडे द्यायचं आहे की नेमकी आपली मुलगी जाते कुठे आणि करते काय. तुम्ही तुमच्या मुलीची एक आज मैत्रिणीची तिला गरज आहे, तिच्याशी संवादाची गरज आहे. वेळेवर तिच्याशी संवाद साधा. जर ती कुठल्या चुकीच्या मार्गावर जात असेल, चुकीचं पाऊल टाकायचं असेल, तर तिला आवरायचं आणि सावरायचं सगळ्यात पहिलं कर्तव्य हे आईचं आहे. म्हणून आईला माझी विनंती आहे की सगळ्याच की मुलीकडे लक्ष द्या आणि वेळेच आपल्या मुलीला सावरा. जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि नाही आवरलं तर कदाचित विनाशकालीन विपरीत बुद्धी आपल्या मुलीसोबत घडू शकते. म्हणून माझी माता भगिनीने विनंती आहे की मोबाईलकडे लक्ष कमी द्या आणि सगळ्यात जास्त लक्ष आजकाल आपल्या मुलींकडे द्या, मुलींच्या कपड्यांकडे द्या. आपली मुलगी कुठले कपडे घालते, कसे घालते, कुठल्या पद्धतीने कपडे वापरते, मुलीनं कपडे कसलेही वापरू दे, काही हरकत नाही. फक्त मुलीनं अंग भरून, अंग झाकेल असं कपडा वापरायला पाहिजे. अंगाचं प्रदर्शन नको करायला. महाराष्ट्रामध्ये एक आपली अनाथाची माई होऊन गेली, ती म्हणजे सिंधुताई सपकाळ. वयाच्या 80-90 वयापर्यंत ही सिंधुताई सपकाळ ही नऊवारीमध्येच होते. कधीही त्यांनी डोक्यावरचा पदर खाली घेतला नाही. आपण तेवढं करू शकत नाहीत. आपण फक्त अंग झाकू शकतो, प्रदर्शन करू नका. आणि या गोष्टीची काळजी पालकांनी घ्यायची आहे. आपलं लक्ष माता भगिनींनी मोबाईल नको, मुलीकडे द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.